चकली भाजणी म्हणजे चकली बनवण्यासाठी वापरायचं भाजलेलं पिठाचं मिश्रण हे महाराष्ट्रातल्या पारंपरिक स्नॅक्सपैकी एक महत्त्वाचा घटक आहे। तर मैत्रिणींनो, आपण आज बनवणार आहोत 1 किलोच्या प्रमाणामध्ये चकली भाजणी। तर सर्व डाळी तांदूळ वेगवेगळ्या पद्धतीने धुवून आणि स्वच्छ कापडावर कोरडे करून आणि वाळवून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने आपली ही चकली भाजणी तयार होत असते। तर आपण आता हे सर्व डाळी आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। नमस्कार, कुंकुटिकली किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत। तर अवघ्या 4 ते 5 दिवसांवर दिवाळी आलेली आहे आणि दिवाळीच्या फराळी पदार्थांना आपण सुरुवात पण केली। तर आपण आज बनवणार आहोत चकलीची भाजणी। तर त्याचं प्रमाण मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वात आधी तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। तर चकलीचं भाजणीचं प्रमाण या ठिकाणी आपण घेतलंय, म्हणजे सगळी भाजणी मिळून आपण जेव्हा गिरणीतून काढतो किंवा मिक्सरमधून काढतो तर पीठ 1 किलो होईल अशा हिशोबाने हे सर्व प्रमाण तुम्हाला आज दाखवणार आहे। तर त्यासाठी आपण घेतलेला आहे अर्धा किलो तांदूळ। तर तांदूळ हा चकलीसाठी जुना वापरायचा आहे आणि इंद्रायणी तांदूळ बिलकुल वापरायचा नाही, कारण इंद्रायणी तांदूळाचा भात किंवा ती भाजणी थोडीशी चिकट होते। त्यामुळे तांदूळ आपल्याला शक्यतो राशनचाच घ्यावा आणि जुना घ्यावा। त्यानंतर आपण हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे 200 ग्रॅम आणि या ठिकाणी मुगाची डाळ आणि उडदाची डाळ एकत्रच धुवून वाळवून घेतलेली आहे। तर मुगाची डाळ आहे यात 100 ग्रॅम आणि उडदाची डाळ आहे 50 ग्रॅम। त्यानंतर 100 ग्रॅम पोहे, 100 ग्रॅम साबुदाणा, 20 ग्रॅम धने आणि 10 ग्रॅम जिरे अशा पद्धतीने आपण हे सर्व घेतलेले आहे। तर हे जे तांदूळ आणि डाळी आहेत ह्या स्वच्छ अशा धुवून वेगवेगळ्या ठिकाणी सुकून घेतल्यात आणि आता ही भाजणी आपण भाजत आहोत। तर भाजायचं पण आपल्याला असं की कमी मंद आचेवर, की जे आतमधून पण भाजले गेलं पाहिजे, त्याचा रंग देखील बदलला नाही पाहिजे आणि जे पदार्थ आहेत ते देखील खमंग भाजले गेले पाहिजे आहेत। तर हे बघा, तांदूळ असे छान मंद आचेवर भाजून घ्यायचे, याचा रंग पण नाही बदलत आणि ते छान फुलला पण जातो। तर अशाच पद्धतीने आपल्याला हे सगळे पदार्थ आता हळूहळू भाजून घ्यायचे आहेत। तर आपण चकलीसाठी जे सर्व जिन्नस घेतलेले आहेत ते सर्व एकदम मध्यम आचेवर कोरड्या कढईमध्ये छान असे भाजून घ्यायचे सुवास येईपर्यंत, पण रंग बदलू द्यायचा नाही या जिन्सांचा। अशा पद्धतीने हे सर्व जिन्नस भाजून घेतल्यानंतर आपल्याला हे सर्व जिन्नस थंड करून घ्यायचे आहेत आणि हे एकत्र करून घ्यायचे आहेत। तर आता ही यादी मी तुम्हाला देत आहे। तर ही व्यवस्थित अशी सर्व मापासह आपली 1 किलोच्या प्रमाणात चकली भाजणी तयार करण्याची ही यादी आहे। तर तुमची चकली कधीही बिघडणार नाही। त्यानंतर आपण ह्या सर्व मिश्रण एकत्र करून घेतलंय, थंड करून घेतलं आणि गिरणीतून काढून घेतलंय। तर सर्व भाजणी गिरणीमध्ये छान अशी दळून घेतली। तर बघा, खूप छान असं बारीक पीठ आपलं तयार झालंय, मस्त। आता हे आपण हवाबंद डब्यामध्ये देऊ शकतो। अगदी महिनाभर पण हे पीठ असंच राहतं, पाहिजे तेव्हा आपण याच्या चकल्या बनवू शकतो।